हाय गाइज, वेलकम बॅक. आजची स्टोरी जी आहे ती याबेशनी शेअर केली आहे आणि ही स्टोरी ऐकल्यानंतर मी लिटरली त्याला कॉल करून ही स्टोरी परत एकदा ऐकली, कारण की ही स्टोरी ऐकल्यानंतर माझ्या लिटरली अंगावरती गुजबम्स आलेले. ऐकल्यानंतरच असं वाटलं की त्याच्यासोबत कॉलवरती ही गोष्ट बोलावी, कारण की स्टोरीमध्ये इतकं काही होतं की त्याचा जे टेक्स्ट आला होता मला त्याच्यावरती पण मला असं वाटत होतं की एकदा त्याच्यासोबत वन ऑन वन बोलून की ती स्टोरी कशी असेल, काय घडलं असेल त्यावेळी. तर ती स्टोरी लिटरली मी कॉलवरती आम्ही दोघं बोलत होतो आणि त्यावेळी पण मला असं वाटत होतं कधी मी ही शेअर करेल तुमच्यासोबत. तर हा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे, व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तर ही गोष्ट अराउंड 30 वर्षापूर्वीची आहे, ज्यावेळी फोन्स पण इझिली अवेलेबल नसायचे, त्यावेळीची ही गोष्ट आहे. तर ही गोष्ट चेन्नईमध्ये झाली आहे. तर तिथे एक माणूस आहे, त्या माणसाचं नाव त्याला डिस्क्लोज नाही करायचं आहे, म्हणून त्याने ह्या माणसाचं नाव राकेश बोललं आहे. तर राकेश त्याच्या गावामध्ये मोटर पंप जी असते ती चालू करायला विसरला. आता मोटर पंप चालू नाही केली, त्यामुळे पाणी जे शेतामध्ये फ्लो होतं ते नाही होणार त्या दिवशी, हे त्याच्या लक्षात येतं. तर तो ती मोटर चालू करायला जात असतो. आता मोटर चालू करायला आणि जास्त वेळ पण नसते झालेली, 9-9:30 झालेल्या असतात. त्यावेळी ह्याच्या लक्षात येतं की मोटर चालू करायला तो विसरला. आता जेव्हा त्याला मोटर चालू करायला जायचं आहे त्यावेळी त्याच्या घरचे त्याला बोलतात की ह्यावेळी जाऊ नको, कारण गावी साधारण आपल्याला माहिती असेल की 9-9:30 नंतर, तर 9-9:30 तर मी जास्त बोललो, 8-8:30 नंतरच सर्वजण झोपून जायचे. 30 वर्षापूर्वी ज्यावेळी फोन्स वगैरे पण अवेलेबल नव्हते. तर त्यावेळी ह्याला ऑलरेडी घरामध्ये बोललेलं की तू जाऊ नको आता, आणि वेळ पण खूप झाली. तर आता राकेश बोलतो की नाही, मला जावं लागेल, कारण की शेती ही इतकी इम्पॉर्टंट असते. हर एक दिवस शेतकरी त्या पीक बनवायला, नाही तर जे पण शेती करतात त्यासाठी हर एक दिवस त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट असतो. तर त्यामुळे पाणी सकाळी प्रॉपर टायमावरती जाणार नाही, मग हा मोटर चालू करण्यासाठी जातो. आता हा जातो, मोटर वगैरे चालू करतो, आणि मोटर चालू केल्यानंतर येत असताना त्याचा पाय चिखलामध्ये जातो. आता पाय चिखलात गेल्यावरती तो शेतापासून त्याच्या खूप पुढे आलेला असतो, आणि त्याचा पाय चिखलात गेल्यावर त्याला वाटतं की जाऊन पाय एकदा धुवून यायचा. पण इतकं परत शेतामध्ये रात्री अंधारात जाण्यापेक्षा तो बोलतो की पुढे जाताना त्याच्या शेताकडे एक नदी लागते, त्या नदीकडे जाऊन तो विचार करतो की पाय धुवून निघायचं. पण त्याला हे पण लक्षात येतं की रात्रीचं नदीच्या बाजूला नाही जायचं असं त्याच्या घरच्यांनी, आणि त्यांनी पण खूप गोष्टी अशा ऐकल्यात. पण तो हिम्मत करतो, आणि पाय ऑलरेडी चिखलात असतो भरलेला, त्यामुळे तो बोलतो काहीही झालं तरी पाय नुसता एक पाण्यामध्ये बुडवून त्याला जायचं आहे. आता तो जेव्हा जातो नदीकडे, तर आता त्यांच्या गावाला कसं आहे, हे आता जसं शेत आहे, शेत उतरल्यावरती नदी स्टार्ट होते. तर त्याला शेतावरून खाली उतरायचं आहे पाय धुवण्यासाठी, मग पाय धुवून मग त्याला रिटर्न यायचं आहे. आता तिथं अंधार वगैरे असतो रात्रीच्या वेळीस, पहिले तर लाईट्स नव्हतेच. आता टॉर्च ऑन करून हा जातो. आता गेल्यावरती तिथे असं त्याच्यासोबत काय होतं की त्याला तिथून उठायलाच होत नाही. तो लिटरली ट्राय करतोय उठायला, पण त्याची बॉडी त्याला साथच नाही देते. तो तिथेच बसून राहिलाय, पाय वगैरे तिथेच खाली सोडून तिथेच बसलाय. हा ट्राय करतोय उठायला, पण त्याला उठायलाच नाही होतंय. थोड्या वेळाने तिथे त्याला दिसतंय एक माणूस येतोय. त्या माणसाला तो हाक मारतोय की माझी हेल्प कर. तो माणूस त्याला बघतोय आणि बघून पण पुढे गेलाय, आणि हा पण राकेश पण त्या माणसाला बघतोय. त्याच्या समोर तो माणूस चाललाय, आणि तो माणूस पुढे गायब, त्याला दिसतच नाहीये तो माणूस कुठे गेला. राकेशच्या डोळ्यासमोर होते, तो बघतोय तो माणूस आला, त्याच्या समोर गेला, पण भाई तो गायब, तो दिसतच नाहीये. आता हे बघून तो घाबरलाय, पण त्याच्यामध्ये काय असं झालंय, त्याला उठायलाच होत नाहीये. तो ट्राय करतोय उठायला, पण त्याला बोलायला त्याच्या तोंडातून वाक्य निघत नाहीये, आणि तो ट्राय करतोय उठा, आणि लिटरली आपण असं बोलू शकतो की कुणीतरी त्याला पकडून ठेवलंय तिथेच बसायसाठी. तो उठायलाच त्याला होत नाही. खूप वेळ झालेला असतो आणि राकेश घरी येत नाही, म्हणून त्याच्या घरचे पण विचार करायला लागतात, आणि त्याची बायको जी आहे, त्याची बायको त्याच्या पोराला आणि त्याच्या मित्रांना वगैरे हे सर्व गोष्ट सांगते. आता इतका वेळ झालाय आणि त्याचे पप्पा घरी नाही आले, म्हणजे राकेशचा जो मुलगा आहे तो बोलतो की ह्याचे पप्पा वगैरे घरी नाही आले, तर हा अजून मित्रांना वगैरे जमा करतो, कारण जंगल जे आहे, आपण असं बोलू शकतो की जंगलामध्येच ते शेत आहे.
त्या शेताकडे जाताना जागाच अशी आहे की एकटा माणूस जाणं खूप कठीण आहे, पण हा राकेश जो आहे तो हिम्मत करून गेलाय. आता हा खूप वेळ आला नाही म्हणून हा याचे मित्र वगैरे जमा करतो आणि एकत्र 10-12 जण जातात. आता गेल्यावरती खूप शोधतोय हा, याचे वडील ह्याला दिसतच नाहीयेत. सर्व शेत शोधून झाल्यानंतर रिटर्न येताना त्याच्या मित्रांची नजर नदीच्या इथे जाते. तर याचे मित्र याला बोलतात की आपण एकदा नदीच्या इथे चेक करूया. तर राकेश बोलतो की नदीकडे जाणं इम्पॉसिबल आहे, कारण की त्याचे वडील जे आहेत त्यांना माहिती आहे नदीकडे रात्रीच्या वेळी नाही जायचं. पण त्याचे इतके मित्र सगळे एकत्र असतात म्हणून ते लोक विचार करतात की एकदा आता इतक्या रात्री इतक्या लांब आलोय तर एकदा आपण नदीकडे बघूया. तर ते लोक नदीकडे जेव्हा जातात तर तो बघतोय त्याच्या डोळ्यासमोर लिटरली त्याचे वडील मान खाली घालून बसले. आता हे सर्व मित्र आणि राकेशचा पोरगा जो असतो हे सर्व त्या राकेशला घेऊन घरी येतात. आता घरी आल्यानंतर राकेश ह्याला खूप भूक लागली आणि तो ऑलरेडी जेवून घरातून निघाला आहे, पण घरी गेल्यानंतर तो बोलतो मला खूप भूक लागली आहे, मला आत्ताच जेवायला हवं आहे. तर चेन्नईमध्ये एक खूप फेमस डिश आहे जी भात जो आपण बनवतो, भात बनवल्यानंतर थोड्या वेळ जसा तो थंड होतो त्याच्यामध्ये ते लोक दूध की दही वगैरे काय ॲड करतात आणि ते ठेवतात दुसऱ्या दिवशीसाठी. दुसऱ्या दिवशी जेव्हा हे लोक शेतात कामाला जातात, कामाला जायच्या अगोदर ते लोक हे खाऊन जातात. पूर्ण दिवस त्यांच्या पोटामध्ये थंडावा राहतो आणि हे तिथे खूप फेमस आहे. तर राकेशला त्याची बायको हे घेऊन, राकेशच्या बायकोला वाटते की त्याला आता एवढा जाऊन आलाय म्हणून भूक लागली. जेव्हा ती राकेशच्या समोर हा भात ठेवते तेव्हा राकेश बोलतो की मला हे नको आहे, मला आत्ता दुसरा भात बनवून गरम गरम खायचं आहे. हे बघून राकेशची बायको शॉक होते, कारण की राकेशला ही डिश आवडत असते आणि त्याच्यामुळे त्याची बायको हे कधी पण जास्त बनवते. पण ह्यावेळी ती डिश दिल्यानंतर पण राकेश बोलतो मला हे नको, मला दुसरा भात हवा आहे, आत्ता गरम करून मला गरम गरम भात खायचा आहे. तर राकेशची बायको गरम भात त्याला बनवून खायला देते. आता तो ते जेवल्यानंतर खूप वेळ पण झालेला असतो. राकेशची बायको आणि राकेशचा मुलगा हे लोक झोपायसाठी जात असतात. तर राकेश बोलतो की तुम्ही लोकांनी झोपायचं नाही, माझ्यासोबत आज तुम्ही पूर्ण रात्र बोलत बसायचं. तर राकेशच्या बायकोला थोडा डाऊट येतो, कारण इतक्या रात्री हा जाऊन आलाय शेतामधून. हिचा पोरगा पण बोलतो की ह्याचे वडील जे आहेत म्हणजे राकेश नदीच्या बाजूला बसलेला, ते पण अशा अवस्थेत. तर ह्यांना डाऊट येतो आणि नॉर्मली राकेश जे कॉन्व्हर्सेशन करतोय, राकेश बोलतोय तर त्याच्या आवाजातच, पण नॉर्मली जे डेली तो त्याच्या घरामध्ये कॉन्व्हर्सेशन त्यांचं होतं ते एक वेगळं असतं, पण आज तो ज्या गोष्टी करतोय त्या एकदम वेगळंच आहे. आता राकेशची बायको त्याला विचारते तुम्ही कोण आहात? तर तो बोलतो मी राकेशच आहे. असं का विचारतेस? तर राकेशची बायको राकेशच्या आईला बोलवते. आता राकेशची आई म्हणजे हिची सासू झाली. ती सासू आली घरी हिची. आता ज्या प्रकारे राकेश तिच्याबरोबर बोलतोय आणि परत तिच्या आईबरोबर पण तो जो त्या दिवशी रात्रीचं त्यांचं बोलणं चालू होतं त्याच्यावरनं त्याच्या आईला हे समजलं की हा राकेश नाही आहे, ह्याच्याबरोबर काही दुसरंच आलं आहे. तर राकेशची आई त्याला बोलता बोलता बोलते की तुला काय पाहिजे? तर राकेश बोलतो मला काय पाहिजे, मला काही नको, असं का विचारतेस तू? तर राकेशची आई नंतर बोलते की तुला काय पाहिजे मला सांग, मी तुला देते, पण इथून निघून जा. तर हसत हसत राकेश बोलतो की अरे मला काही नको आहे, मला काय पाहिजे, मी तर आता मस्त जेवलो, आता झोपायचा वेळ होईल. तर आता तिसऱ्यांदा राकेशची आई त्याला विचारते की तू कोण आहेस ते खरं खरं सांग, मी तुला जे काही हवं आहे ते सर्व देईल, पण आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा, मला सांग काय हवं आहे तुला. तर राकेश बोलतो मला एका ताटामध्ये पान, चुन्याची डबी आणि गरम भात हे आत्ताच्या आत्ता तुम्ही त्या नदीकडे ठेवा. हा तिथे का आला? तिथे माझी जागा आहे, मी आणि माझी फॅमिली तिथे राहते. हा इतक्या रात्री आम्हाला तिथे त्रास द्यायसाठी का आला? इतका खाली उतरून यायची त्याला काय गरज होती? आम्ही तिथे होतो, मस्त मजा करत होतो, ह्याला यायची काय गरज होती इतक्या रात्री? ह्यानी मला तिथे येऊन सतावला म्हणून मी याला पकडले. तर हे लिटरली राकेशच्या आवाजामध्ये तिथे असलेली आत्मा जी आहे ती हे सर्व बोलून दाखवते की राकेश तिथे गेला नदीच्या बाजूला आणि ह्यांची फॅमिली तिथे, म्हणजे ती एक बोलू शकतो आपण की त्या आत्म्याची फॅमिली आहे तिथे. मे बी आधी काय झालं असेल तेव्हा ते लोक मेले असतील, आपल्याला ती गोष्ट तर नाही त्यांनी सांगितली, पण त्यांनी सांगितलं की आम्ही तिथे राहतोय, आम्हाला ह्याने येऊन तिथे रात्रीचं डिस्टर्ब केला म्हणून मी याच्या मागे मागे आलो आहे. तर राकेशची आई त्याला बोलते की मी आत्ताच तुला हे सर्व देते, पण तू आत्ताच्या आत्ता निघ.
तर तो बोलतो की मी आत्ता ही सर्व गोष्ट तुमच्याकडे जेव्हा बघेल, जेव्हा ती सर्व तयार आहे, तेव्हाच मी राकेशला सोडून जाईल, तोपर्यंत मी ह्याला सोडून नाही जाणार. आता हे सर्व त्याच्यासमोर त्याची आई बनवते. गरम भात, पान, सोन्याची डबी, हे सर्व त्याला तिथे तयार होताना तो बघतोय. त्याच्यासमोर जेव्हा हे होतं, तर आता हे घेऊन कोण जाणार? कारण राकेशचा मुलगा आणि त्याचे मित्र हे सर्व गोष्ट होताना त्याच्या डोळ्यासमोर ते लोक बघतायत. सर्वजण घाबरलेत. आता तिथे जायचं कसं? तर अजून हे लोक 5-6 जणांना ह्याच्या ग्रुपमध्ये यांच्या ॲड करतात. 15-16 जणं एक साथ ते एक ताट घेऊन जात आहेत त्या नदीकडे. त्याच वेळी रात्री 1:30-2 वाजलेले असतात आणि हे लोक जाताना राकेश, म्हणजे त्या राकेशमध्ये ऑलरेडी ती आत्मा आहे, ती त्यांच्या मागे मागे एकटीच येते. आता जसं ती पोरं ते ताट घेऊन नदीकडे पोचतात, त्या पोरांनी ज्यांनी ताट पकडले ते, तो बघतोय तो जो भात होता तो आपण बोलू शकतो तो डबल झालेला. जी क्वांटिटी होती, जो भात तो घेऊन चाललेला, ती क्वांटिटी डबल झालेली. हे बघून तो घाबरतो आणि आता जे शेत, परत मी जसं बोललो खाली उतरून नदी स्टार्ट होते, तर ह्यांची हिंमत नसते होत खाली उतरून जायची. कारण ऑलरेडी राकेशमध्ये जी आत्मा आहे त्यांनी बोलले की आमची फॅमिली तिथे राहते. हे सर्व ऐकल्यानंतर त्यांची खाली उतरायची हिंमत नाही होत. मग हे लोक एक मोठी काठी घेतात, त्या ताटाला बांधून ती काठी पुढे सरकून ते ताट तिथे ठेवतात खाली. इतकं ते लोक घाबरलेले असतात आणि हे बघितल्यानंतर राकेश जो आहे तो एकदम नॉर्मल होऊन जातो. ती आत्मा लगेच त्याचं शरीर सोडून टाकते आणि राकेशला हे कळतंय त्याच्यासोबत काय होतंय, तो कुठे जातोय, पण राकेशचं तोंडातून वाक्य निघत नाहीये. पण त्याला सर्व समजतंय काय त्याच्यासोबत होतंय. तो ज्यावेळी घरी होता त्याच्यासोबत काय होत होतं हे सर्व त्याला दिसतंय. पण त्याच्या अंगामध्ये 2 आत्मे होते, एक त्याचा आत्मा आणि एक जो ऑलरेडी आत्म्याने त्याला पकडले. त्या आत्म्याने राकेशच्या आत्म्याचं तोंड बंद करून ठेवलेलं, ज्याने राकेशला काही बोलायलाच नव्हतं. मग जेव्हा ह्या आत्म्याने त्याला सोडलं, त्याच्यानंतर राकेश त्या पोरांसोबत घरी गेला आणि त्याच्यानंतर 1 आठवडाभर तो खूप आजारी होता. तर आपल्या घरच्यांनी, नाहीतर तुम्ही लोकांनी पण खूप जणांनी ऐकले असेल की लोक बोलतात की रात्रीच्या वेळेस नदीच्या बाजूला नाही जायचं. तर ते बाजूला नाही जायचं त्याचं कारण असतं की तिथे असलेली जी एंटिटी असते ती खूप स्ट्रॉंग असते रात्रीच्या वेळेस. म्हणून गावची लोक संध्याकाळी अंधार झाल्यानंतर आणि सकाळी जोपर्यंत उजेड नाही होत तोपर्यंत नदीच्या बाजूला नाही जात. आणि तुम्हाला पण काही गोष्ट जर शेअर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल ID मेन्शन आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही मला इंस्टाग्रामवरती DM पण करू शकता.